महाराष्ट्रात सर्वात वेगाचा शेवट म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा फलटण येथील अभिजित पवार यांचा सर्जा आणि या सर्जाचा वाढदिवस आज वडझल येथील वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला। वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना गिफ्ट देण्यात आले असून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम वृद्धाश्रमात साजरा होत असतानाच सर्जा बैलाची वाजत गाजत मिरवणूक आणण्यात आली। त्यानंतर सुवासिनीने सर्जा बैलाचे औक्षण केले। सर्जा बैलाचे औक्षण केल्यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असणारे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव पैलवान विलास देशमुख वाई, त्याचबरोबर फलटण नगरपालिकेचे नगरसेवक राहुल निंबाळकर, त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक पंकज पवार सर, अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका अध्यक्ष रोहित यादव बैलगाडी यांच्यासह सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित होते। अभिजित पवार व जयेश पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य सर्जा फॅन्स क्लबच्या वतीनं सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले। भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण बैलगाडी क्षेत्र या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा सर्वसामान्य माणसात वेगळा आहे, परंतु बैलगाडीच्या माध्यमातून आपण काय गोष्टी करू शकतो किंवा बैलगाडी क्षेत्रातून आपण समाजाला कसं एक ऋण फेडू शकतो याचं एक जिवंत उदाहरण अभिजित भाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तसेच मी सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या वतीनं पुन्हा एकदा अभिजित भाई यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रभर आपल्या नावाचं, आपल्या मालकाच्या नावाचं, आपल्या गावच्या नावाचं एक यशाचं शिखर गाठत असताना त्या सर्जा बैलाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथे उपस्थित असलेले नगरसेवक माननीय निंबाळकर साहेब, आदरणीय पवार साहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, माझ्या समोर आपण सर्व माता भगिनी बंधू, आज खरोखरच म्हणजे निंबाळकर साहेब महाराष्ट्रावर काम करत असताना अनेक बैलांचे अभिष्ट चिंतन सोहळे झाले, अनेकांनी भरपूर खर्च केला, म्हणजे हौशी मंडळी ह्या क्षेत्रात होत आहेत। पूर्वीच्या काळात जसे बाबांच्या काळात जो नाद होता त्यावेळी हा नाद लोक, चांगल्या घरची लोक म्हणायची ह्या बैलगाडी क्षेत्राकडे जाऊ नका, हा म्हणजे योग्य किंवा चुकीच्या पद्धतीचा नाद आहे। पण आज ह्यात फार मोठे उद्योजक, डॉक्टर, शिक्षक, वकील, पोलीस, आर्मी पर्सन, त्याचबरोबर पैलवान अशी सगळी चांगली मंडळी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे। आणि त्या माध्यमातून आज आपल्याला दिसतंय की भैयांनी आज एखाद्या घरातील आपल्या मुलाचा वाढदिवस लोक एवढ्या चांगल्या पद्धतीने साजरा करत नाहीत, अशा पद्धतीने भैयांनी हा वाढदिवस साजरा केला। यात सामाजिक उपक्रम दाखवून दिला। वाढदिवस सगळेच करतात, अगदी गौतमी पाटील पासून आमच्या बैल मालकांनी अनेक प्रकारे वाढदिवस साजरे केले, म्हणजे बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा डान्स सुद्धा ठेवला होता, एवढी हौशी आमची मंडळी। पण समाजात राहत असताना सामाजिक बांधिलकी आणि ह्या सगळ्या गोष्टी जपत भाईंनी आज जो चांगला उपक्रम केला की गोशाळेतील आपल्या गोमातेला चाऱ्याचा विषय असेल जो आता बिकट होत चाललेला आहे, त्याचबरोबर जी ही युवा पिढी भविष्यातली यांनी हा नादाकडे थोडं नंतर वळून आणि हा नाद केला पाहिजे। त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व जाणून घेऊन बाईंनी त्यांच्याही पाठीशी एक खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं भैया ह्या 1-1.5 वर्षातलं भैयांचं यातलं म्हणजे आगमन, ह्याच्या अगोदर भैया आपला नाद एवढ्या मोठ्या पद्धतीचा नव्हता, पण ह्या वर्षात अभिजित भैया पवार हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या बैलाच्या माध्यमातून पोहोचलं, या नंदीच्या माध्यमातून पोहोचलं। आज आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं खरोखरच भैयांचं, त्यांच्या सर्व कुटुंबाचं आभार मानतो की आपण अशा पद्धतीचा चांगला उपक्रम आज या ठिकाणी राबवला। इथून पुढेही भैया आपण यशाचं शिखर गाठत असताना आपली मातीशी नाळ आपली टिकवून ठेवा, जिथं कुठं मदत लागेल तिथं आम्हाला आवाज द्या। अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आम्ही सगळे तुमच्या बरोबर असू एवढं सांगतो। पुण्याच्या सर्जाला
अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माझ्या आजी सैनिक संघटनेच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.